तुम्हा सगळ्यांना अपेक्षित असणाऱ्या अनेक वर्षाच्या ज्या सेवा आहेत त्या देण्यासाठी आपण सगळेजण हा कार्यक्रम करतोय। गारगोटीमध्ये अटॅक आला तर कोल्हापूरशिवाय पर्याय नाही, गारगोटीमध्ये ॲक्सिडेंट झाला तर सिटी स्कॅन करायचं झालं तर कोल्हापूरशिवाय पर्याय नाही। मला असं वाटतं की आपण सगळी काही चांगलं कामं करतोय, त्यातलं एक महत्त्वाचं काम आज बाजूबाई जर आपण कुठलं करत असेल तर आज कुठलाही ॲक्सिडेंट झाला तर पटदिशी ऑपरेशन करायचं झालं तरी सुद्धा सिटी स्कॅनला कोल्हापूरला जायला पाहिजे। आता गरज नाही, इथं सिटी स्कॅन इथं 4,000 5,000 10,000ची गरज नाही, मोफत शासनानं पैसे द्यायचे आणि तुमचा सगळा या सगळ्याची खर्च उचलायचा। टोडी इको की जी सगळ्यात महत्त्वाची अशा पद्धतीची सुविधा आहे, नेमकं आपल्याला आजार काय झाला याच्यापेक्षा सुद्धा समजा अटॅक आला तर त्याची तीव्रता काय हे बघण्यासाठी सुद्धा कुठल्याही तुम्ही एमडी मेडिसिन डॉक्टरकडे गेला, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला तर पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना टोडी इकोला सामोरं जावं लागतं। आणि मी आपल्याला सांगतो की टोडी इकोची इथं सुविधा झाल्यामुळं तात्काळ ज्या काय उपचार करायला पाहिजे त्या सगळ्यासाठीची सुरुवात आपण या ठिकाणी करतोय। या दोन्ही सेवा लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अगदी 11th आवरला ज्याला म्हणतोय गोल्डन आवर्समध्ये ज्या सुविधा आपल्याला द्यायला पाहिजेत त्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या, पण ह्या मोठ्या शहरांमध्येच आपण द्यायचं। परंतु मोठ्या शहरांपेक्षा सुद्धा आपल्याला या सगळ्या जिथं जिथं आवश्यकता अशा ठिकाणी जर द्यायच्या झाल्या तर त्याची सुरुवात ही गारगोटीपासून आपण करतोय। आता महाराष्ट्रात सगळीकडे सुरुवात होईल, त्याची सुरुवात मात्र गारगोटीपासून करतोय असं म्हणायला काही हरकत नाही। त्याबरोबरीनं या ठिकाणी आणखीनही काही वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनांची सुरुवात आपण करणार आहोत। पुढच्या 15 ऑगस्टपर्यंत हॉस्पिटल जे 30 बेड्स आहेत आम्ही तिथं चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं एक सेंटर डोळ्यांचं मोतीबिंदूचं आपण चालू करू शकतोय। पुढच्या 15 ऑगस्ट नंतर इथं सुद्धा जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं सेंटर आपण सुरू करतोय की ज्याच्यामध्ये अद्यावत अशा सुविधा ज्या मिरजमध्ये नाहीत, ज्या सांगलीमध्ये नाहीत, ज्या कोल्हापूरमध्ये सुद्धा नाहीत, त्या सगळ्या सुविधा राजूभाई आपण इथं सुरू करतोय। त्याचा उपयोग सगळ्या नागरिकांना होणार आहे। आता याच्या बरोबरीनं दुसरा एक विषय मगाशी सन्मान्य आमच्या दिलीप माने डेप्युटी डायरेक्टर साहेबांनी सांगितला की याच्यानंतर इथं आणखीन एक कॅथलॅब आपण सुरू करतोय, म्हणजे एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी टोडी इको झाल्यानंतर सुद्धा ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी इथंच करण्यासाठी कॅथलॅबला सुद्धा आपण मंजुरी घेतली। पुढच्या 15 ऑगस्ट नंतर त्याही कामाच्या सुरुवातीला आपण जाणार आहोत की ज्याच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये कोल्हापूर नंतर गडिंग्लजच्या पाठोपाठीनं गारगोटी सुद्धा मेडिकल हब व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण सगळेजण करणार आहोत। या सगळ्या सेवा ज्यावेळी मोफत होतील त्यावेळी एका बाजूला आमच्या इन हाऊस आमचे डॉक्टर्स आहेत ते सगळेजण इथे येतील, ते सगळ्या सेवा देतील आणि विशेषतः प्रायव्हेटवाले डॉक्टर सुद्धा जे असतील ते सुद्धा त्यांच्या पद्धतीने त्यांनी जर काही चांगल्या पद्धतीने इथं सेवा द्यायच्या झाल्या तर पहिल्यांदा कुठलाही एमडी मेडिसिन काय म्हणायचा की टोडी इको पाहिजे बाकी सगळं पाहिजे, मग ते ग्रामीण भागात कसं मिळणार, तर ते आपण सगळं द्यायला हवं। सिटी स्कॅन द्यायला, त्यामुळे ऑर्थोपेडिकच्या सगळ्या यंत्रणा आपण सगळं रणधीर द्यायला। त्यामुळे या सगळ्यांमुळं एका बाजूला इन हाऊस यंत्रणा आपण स्ट्रेंथनिंग करतोय आणि जे प्रायव्हेटमधले हॉस्पिटल्स असतील ती सुद्धा कुणी जे आता असतील त्यांनी अपग्रेड करावं, त्यांना सुद्धा या सगळ्या हॉस्पिटलचा आमच्या सगळ्या सेवांचा लाभ होणार आहे। त्यामुळे त्यांनी सुद्धा पुढे तर बघता बघता गारगोटी हे मेडिकल हब बनवणं अशा पद्धतीचं काम करायसाठी आपण सगळेजण पुढे जाऊया। अशा पद्धतीची आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेच जण एक अपेक्षा व्यक्त करूया आणि त्या पद्धतीचं काम एक निश्चितपणाने आपण पुढे घेऊन जाऊया। अशा पद्धतीचं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना विनंती करतो। कार्यक्रमाच्या निमित्तानं अजून एका सेवेची आपण सुरुवात करावी। आपल्या सगळ्यांच्यासाठी दुसरा मुद्दा असा आहे की आता समजा सिटी स्कॅन इथं झाला तर सिटी स्कॅन झाल्यानंतर परत आपल्याला ऑर्थोपेडिकसाठी कुठेतरी खाजगीमध्ये जावं लागतं। मला सांगायला खूप अभिमान वाटतो की सियाम नावाचं मशीन आहे आणि आमच्या तारळकर मॅडमला आणि डीडीला मी जॉब दिलेला आहे की आता पुढच्या टप्प्यामध्ये हिप आणि नी म्हणजे जे आता विशेषतः आपल्याला कोरोनानंतर ह्या सगळ्या सांधे रोपणाचा सुद्धा खूप अवघड काम होऊन बसलंय आणि मग मला इतका ताप होतोय की प्रत्येक वेळा अगदी आमच्या रवी गुप्तेच्या आईची ऑपरेशन करायचं होतं तर पुण्याला मुंबईला मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही विनंती करत होतो। आता सगळ्या महाराष्ट्रातलं राहू दे पण कोल्हापुरातल्या सगळ्या लोकांनी सुद्धा हिप आणि नी रिप्लेसमेंटसाठी या गारगोटीच्या रुग्णाला यायला पाहिजे अशा पद्धतीने सगळ्या मशिनरी आपण उपलब्ध करून देणार आहोत। त्याची सुरुवात झाल्यानंतर तेही काम आपण चांगल्या पद्धतीने करूया। बघता जे प्रश्न सगळ्या लोकांना पडतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे गारगोटीचं उपजिल्हा रुग्णालय व्हा अशा पद्धतीचं काम आपण सगळेजण करूया।